गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो दिस इज अ इम्प्रॉम्प्टू प्लॅन आणि आम्ही निघालो आहे कुठे ते आम्हाला पण माहिती नाही. मोस्ट प्रोबॅबली आम्ही जाणार आहोत कोकणात, बट अजून काही फिक्स नाही आहे. जस्ट आम्ही सगळं पॅक केलं आहे आमच्या कारमध्ये आणि सकाळचे 5:45 झालेत. आता थोडा उजेड व्हायला लागलाय, पाऊस पडतोय. सो लेट्स गो. तर आम्ही विचार करतोय की आम्ही कुठल्या रूटने जावं, खेड चिपळूण वरून की असं थोडं नाही का मुरुड जंजिरा हरिहरेश्वर असं त्या साईडने. आणि आम्ही आहोत आता मुळशी मध्ये. हा तामिनी घाट रोड आहे अँड वी चेंज साइड्स. मी पॅसेंजर प्रिन्सेस वरून आता ड्रायव्हर होत आहे. चला ड्रायव्हिंग ऑन. आता घाटातल्या रस्त्यात मी ड्राईव्ह करणार आहे. आली आहे पॅसेंजर प्रिन्सेस सीट वरती पुन्हा, कारण की मला काढायचे होते व्हिडिओज. आणि आता आपण जाणार आहोत वरती कारण खूप छान फॉग आहे, तर आपल्याला तो एक्सपिरियन्स करायचा. की फोन उडणार आहे आणि मी स्वतः उडते असं वाटतंय. बघू शकताय की कसा हात किती हलतोय, कारण की हवा खूप जोरात आहे. रस्ते एकदम वाकडे तिकडे, त्यामुळे भीती वाटते खूप. लास्ट मंथ पण आम्ही आलेलो तामिनी घाटात, तेव्हा पाऊस नव्हता जास्त, ऊनच होतं. म्हणजे करायला थांबलो आहे मानगावच्या आसपास. ऑलरेडी आमची मिसळ खाऊन झालेली आहे. उपमा. प्रचंड पाऊस पडतोय. मी बिलीव्ह नाही करणार, सकाळचे 8:30 वाजले आणि 8:30 वाजता इतका जास्त पाऊस पडतोय. ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे पुढच्या जर्नीला. तर बुकिंग्स मी काही केलेले नाही आहेत. कुठे स्टे करायचं आहे, काय करायचं आहे, काही ठरलेलं नाही आहे. त्यामुळे आता मी जर्नीमध्ये बघणार कुठे मला नेटवर्क असेल आणि मग मी बुकिंग करायला ट्राय करणार. मीनवाईल इथे इतका पाऊस पडला 10-15 मिनिट्स आधी, इतका आवाज होता आणि इतका जास्त जोरात पाऊस पडला आणि थांबला लगेच. तर निघूयात आता. तरी अजून पोहोचायला आपल्याला 4-5 तास आहेत. महड वगैरे पोलादपूर सगळं क्रॉस करून आपण आता पुढे आलेलो आहोत आणि इथून रत्नागिरी फक्त 140 किलोमीटर आहे आणि पणजी गोवा तर इथून फक्त 350 किलोमीटर आहे. हे काहीतरी नवीन टनल्सचं काम चालू आहे वाटतं इकडे. तर इतकं लांब आहे बघा. आणि मी अजूनही
रिसॉर्ट शोधू नाही शकली आहे जसं मला हवंय तसं माझ्या मनासारखं. म्हणजे खूप सारे रिसॉर्ट्स मला मिळाले जे बीच साईड आहेत, बीच फेसिंग, बीच फ्रंट आहे, बट वीकेंड असल्यामुळे ऑलमोस्ट सगळे रिसॉर्ट्सला बुकिंग झालेली आहे. किंवा काही काही रिसॉर्ट्स असे होते की ज्यांच्याकडे फक्त 1 नाईटसाठी स्टे अवेलेबल होता, बाकी 2 नाईट्स बुक होते. तर मला 3 नाईट्ससाठी एकाच जागी स्टे करायचं, कारण खूप कमी वेळ आहे आणि चेक इन चेकआउटमध्ये मला वेळ नाही घालवायचा आहे माझा. सो आणि ते चिल करायला आलोय, पीससाठी आलोय, तर सारखं पॅकिंग अनपॅकिंगचा मूड नाही आहे बिलकुल. बाई, तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा, मी पण करते आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर दिसते सगळं. म्हणजे माय कॅमेरा इज नॉट डुईंग एनी जस्टिस. सो आम्ही पोहोचलो आहोत गुहागरमध्ये आणि आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आहे, अन्नपूर्णा रेस्टॉरंट, जी गुहागरमध्ये आहे. आणि लुक ॲट माय हेड, जस्ट फ्रीझी, कारण की तुम्हाला माहिती मी कशी आहे त्यामुळे. बट एनिवे, आम्ही जिथे स्टे केला आहे तिथे आम्ही अजून पोहोचले नाही आहोत, तर आम्ही विचार केला त्याच्या आधी आम्ही जेवणात जाऊ, कारण की आम्ही जिथे स्टे केला दॅट इज अ होम स्टे आणि त्यांच्याकडे फूड सर्व्हिस आहे. बट जस्ट बिकॉज इट इज रेनी सीझन राईट नाव आणि फ्रेश फिश मिळत नाही रेनी सीझन मध्ये, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे जे सर्व्हिस आहे, फूड सर्व्हिस, ते त्यांनी बंद केले आहेत, कारण फ्रेश फिश मिळत नाहीये म्हणून असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्याकडे स्टाफ पण नाही आता सध्या, म्हणून तर आम्ही बाहेरूनच खाऊन जातोय. आणि आता अन्नपूर्णा रेस्टॉरंट आहे इकडे गुहागरमध्ये, तिकडे आम्ही पॉम्फ्रेट थाली ऑर्डर केले आहेत 2 आणि प्रॉन फ्राय, बिकॉज दुसरं कुठला फिश त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे, सुरमई वगैरे. बट अकॉर्डिंग टू द आयटम्स इन थाली अँड अकॉर्डिंग टू द सीझन, आय थिंक ह्यांच्याकडे थालीची प्राइस जास्त आहे, कारण की त्यांनी एक पॉम्फ्रेट थालीची आम्हाला 500 रुपीज सांगितले. ओके, रिझनेबल जर त्याच्यामध्ये आयटम्स असतील आणि फ्रेश फिश असेल तर. पण आपल्याला ऑलरेडी माहिती या सीझन मध्ये तर फ्रेश फिश मिळणं इम्पॉसिबल आहे. तर ते कोल्ड स्टोरेज मध्येच 2, 3, 4 महिन्या आधी जे काय त्यांनी स्टोर केलं असेल फिशिंग करून तेव्हा, कारण आता फिशिंग बंद असते, त्यामुळे आय थिंक आधीच असणार आहे फिश शिळ. आणि थालीमध्ये फक्त एक भाकरी आहे राईसची. सो आय थिंक इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह अकॉर्डिंग टू दॅट. नाहीतर एवढं नॉर्मली असते 500, 700, पण त्याच्यामध्ये क्वालिटी इज ऑल्सो गुड. बट एनिवे, आता आलो आणि गरम होत आहे, खूप जास्त गरम होत आहे, त्याची पात पाऊस नाहीये, गरम होत आहे, उकडत आहे, ह्युमिडिटी आहे खूप. तर जे वेदर मधून मी आली आहे सकाळी, जे मी सगळं क्लायमेट बघितलंय, त्यानंतर आता मी इथे आली आहे, तर मला खूप जास्त रिग्रेट होते. खूप म्हणजे असं वाटतंय की इतक्या लांब ट्रॅव्हल करून आली मी 5-6 तास, त्याच्यापेक्षा जर मी नाली, मुळशी किंवा पेरम किंवा तामिनी घाट वगैरे त्या लोकेशन मध्येच मी स्टे केलं असतं तर बरं झालं असतं. सो बट ठीक आहे, आता आलोच आहोत तर. सो दिस इज द थाली. डे 2 आहे आमचा गुहागरमध्ये आणि आम्ही आलो आहोत लंचला इथे किनारा हॉटेल, कारण की याचे रिव्ह्यूज आणि रेटिंग्स चांगले होते, म्हणून वी थॉट ऑफ कमिंग हिअर फॉर द लंच. आणि मी सकाळपासून तुम्हाला जास्त काही दाखवू शकलेली नाही आहे, ब्लॉग करू शकली नाही आहे, बिकॉज काल रात्रीचा पण मी व्हिडिओ शूट नाही केला डिनरचा, कारण खूप भूक लागलेली आणि त्यांचं रेस्टॉरंट पण बंद व्हायला आलेलं. आम्ही लेट गेलेलो रात्री 10ला, त्यामुळे फटाफट खाल्लं, कारण त्यांनाही घरी जायचं होतं. आणि सकाळी तर आम्ही खूप लेट उठलो. गणपतीपुळ्याचा आज प्लॅन होता, पण आम्ही नाही केला तो प्लॅन, आम्ही उद्यावर पोस्टपोन केला आहे. आणि आता आम्ही ते लंच करायला आलो आहे. सकाळी आम्ही उठलोच 10:30ला. त्याच्यानंतर थोडंसं आमच्याकडे अवोकाडो होतं, आम्ही कॅरी केलेलं घरून, तर अवोकाडो टोस्ट करून खाल्लं तिकडेच.
स्टेला आणि आता इथे लंच करायला आलोय. सो इथे लंच करू. मस्त सोलकढी आहे, अशी जास्त पाण्याची नाही आहे, दुधाळच आहे जशी मला आवडते तशी. कसं रेस्टॉरंट आहे पण जेवण इथं चांगलं मिळतं असं रिव्ह्यूजमध्ये तर बघितलं आहे. प्लस त्यांनी आत्ता सांगितलं की फ्रेश फिश आहे, तर मग छान अशी आपली रवा फ्राय आली आहे किंवा कोळीवडा, प्रॉन कोळीवडा मस्त आहे. सो आम्ही एक सुरमई फ्राय सुद्धा सांगितली होती आणि मस्त आहे. दोघांनी हाफ हाफ आम्ही घेतली तर आम्हाला आवडली म्हणून आम्ही अजून एक सुरमई फ्राय सांगितलं. मी ना लहान होते तेव्हा गुहागरला आलेली, लिटरली 8 वर्षाची वगैरे असेल. तर त्यानंतर मी आत्ता आली आहे. मी देवबाग आणि मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला बऱ्याच वेळा गेली आहे. पण कोकण पट्टा जो आहे हा, इथे मी बऱ्याच वर्षांनंतर आली आता. माणसं दिसत आहेत काही माणसं, ह्याच्या मागेच थोडंसं तिथे आम्ही राहतो. तर आम्ही जिथे राहतो आमच्या होमस्टेच्या एकदम समोर बीच आहे, पण आता आम्ही त्या बीचला नाही गेलो आहे. तिकडच्या काहीतरी गुहागर खालचा पट्टा त्या बीचचं नाव आहे. आम्ही इथे आलो आहे असंच जरा फिरत फिरत. हां, येता येता मी एका ठिकाणी ना मोदकची ऑर्डर दिली आहे. 5 मोदकांची ऑर्डर दिली आहे. तर आता आपण तिथे जाऊन जरा साजूक तुपातले मोदक खाव्यात, कारण की कधीपासून मोदक खायचे होते. आले खालीत आमचे मोदक. त्या मोदकांना मी असं मधून फोडलंय आणि साठी तूप टाकायला साजूक तूप. आणि आता आपण मोदक खाल्ले ना, तिथूनच मी हे करवंदाचं लोणचं घेतलं, कारण करवंदाचं लोणचं मला खूप आवडतं. आपण सहजासहजी आपल्याकडे करवंदाचं बनवत नाही लोणचं, आंब्याचंच बनवतो. आणि हे बघा मी कुठे आली आहे. तर खूप ऊन असल्यामुळे असाच आम्ही विचार केला की कारमधून कुठे फिरता येईल तर फिरूयात, म्हणून आम्ही इथे आलो. हा व्ह्यू पॉइंट आहे. वरती आभाळ बघताय का किती आलंय, खूप आभाळ आलाय, पण पाऊस काय पडत नाहीये. मी तर वाट बघते कधी एकदाचा पाऊस पडतो आणि थंड वाटायला लागतं. पण हा व्ह्यू पॉइंट आहे गुहागर बीच व्ह्यू पॉइंट, जो असं गुहागर बीच वरून एक कार ड्राईव्हनी 2-3 किलोमीटर्स वरती आहे वर. तिथून पूर्ण समुद्राचा असा व्ह्यू आहे. आणि ते जे मंदिर आहे ना, ते मंदिर दिसतंय, ते मंदिर आहे हनुमान मंदिर. तिथून इथे हे इथे दिसतंय का, इथे आम्ही राहतो सध्या. तिथे आहे आमचं होमस्टे. एक खालचा व्ह्यू पॉइंट असा शोधून काढला आम्ही, जो इथे हनुमान मंदिराजवळ आहे. जे मी तुम्हाला दाखवत होती ना मगाशी वरनं हे मंदिर, ते हे मंदिर आहे हनुमान देवाचं. हा व्ह्यू पॉइंट ऑलमोस्ट बीचच आहे. असं सुंदरसं मंदिर आहे. आता पावसाळा आहे ना, तर फिशिंगला आराम असतो 2-4 महिने. तर सगळ्यांनी आपापले बोट्स ना इथे असे पॅक करून ठेवलेत, पूर्ण प्लास्टिक नेट वगैरे लावून, पाणी नको जायला म्हणून. बट सी शोरलाच आहे. मला वाटतं आणताना ते इथून आणत असतील, वरतून खेचून, इथून असं वर खेचून आणत असतील आणि इथे ठेवलं असेल. आता हा रोड, या रोडने मी पूर्ण आली. पूर्ण रोडने हे असे बोट्स भरून होते असे लावलेले. मंदिरात आता गेलो असतो आपण, पण नॉनव्हेज खाल्लंय, फिश वगैरे खाल्लंय आणि मंदिर बंद सुद्धा आहे. पण तुम्ही बघू शकता, सुंदर मंदिर आहे. इथे अशी कार लावली आहे. समुद्र समोर आहे बीच.
सनसेट होणार आहे, पण आपल्याला नेहमीसारखा दिसेल की नाही माहित नाही. आणि आभाळ बघा किती कच्च दाट आभाळ आलंय. आणि इतकं आभाळ असून सुद्धा पावसाचा काही पत्ता नाहीये. आणि मी इतक्या लांबून आली आहे. ते मंदिर आहे ना, त्याच्या थोडं म्हणजे असं वाटत नाहीये एवढ्या लांबपर्यंत आपण चाललोय, पण खूप चाललोय. तशी ऑब्झर्व केली आहे की सगळे ना इथले लोकल लोक, बायका, माणसं, सगळेजण रात्रीचं डिनर झालं ना की सगळे असे बीचच्या ठिकाणी जातात, चिल करायला बसतात, एकत्र बसून गप्पा मारतात. आणि हे आहे आमचं होम स्टे. तर खाली इथे केअरटेकर्स राहतात आणि वरती त्यांनी होमस्टे सारखं केलेलं आहे. तर वरचं आमचं एक रूम आहे. इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि असा हा एरिया आहे. तर राईट हिअर इज द बीच. ठीक आहे, इथे तर तुम्हाला दिसत आहेत ना माणसं जाताना. तर तिथे थोडं लाईट वगैरे आहे. तर सगळेजण जाऊन तिकडे बसतात रात्रीच्या डिनर नंतर. मग अशी पण आम्ही येत होतो बीचवरनं, तेव्हा पण खूप लोक जात होते जेवण वगैरे करून. ते लवकरच जेवतात, 8 वाजता वगैरे जेवले वाटतं सगळे आणि गेले. तर आम्ही पण आता निघालो आहे जेवणाला, कारण की ऑफ सीझन आहे राईट. तर ऑफ सीझन असल्यामुळे सगळे रेस्टॉरंट्स जे आहेत ते खूप लवकर बंद होतात. त्यामुळे कालसुद्धा खूप लवकरच सगळे रेस्टॉरंट बंद झाले होते. आम्हाला जाता जाता काल 9:30-10 वगैरे झालेले. त्यामुळे असं मी लवकर जातोय. लवकर म्हणजे तरी किती वाजले. मी केली आहे प्रॉन बिर्याणी ऑर्डर. सो आय गोना ईट प्रॉन बिर्याणी. सो ऑन आवर वे टू गणपतीपुळे. आणि आम्ही तो जो मेन हायवे आहे तो घेतलेला नाहीये, जो मुंबई गोवा नॅशनल हायवे आहे तो. आम्ही विचार केला की आम्ही आतल्या बाजूने, आतला जो रोड आहे जो छोट्या छोट्या गावांमधून जातो, जसं की वेळणेश्वर, हेदवी, हे सगळे गावनर आणि हे सगळे गाव आम्ही करत आलो आहोत, त्या रोडने आम्ही जाऊ. आणि तिथून आता इथे आम्हाला गणपतीपुळ्याला पोहोचण्यासाठी मध्ये एक फेरी घ्यावी लागणार आहे. तर आता आम्ही त्या जेटीवर आलो आहे. इथे जयगड फोर्ट खूप जवळ आहे, लाईक खूपच जवळ आहे. एक 100 मीटर 300 मीटर वरती असेल. तर ही प्लेस आहे. तू फेरी घेऊन आम्हाला जायचं आहे, म्हणजे कार पण जाणार फेरीमध्ये. सुवर्ण शिपिंग व मरीन सर्व्हिसेस आहेत जे घेऊन जातात इथून. आणि 255 रुपीज झाले आहेत आता आमचे दोघांचे विथ कार. ही फेरी असणार आहे, समोरची दिसते ही फेरी आहे. सो वी हॅव पार्क्ड आवर कार हिअर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कार सोबत फक्त ड्रायव्हरचे फीज इन्क्लुडेड असते. दॅट वॉज अराउंड 225 रुपीज समथिंग. आणि जितके एक्स्ट्रा पॅसेंजर्स असतील त्यांचे 20 रुपीज पर पॅसेंजर अजून वाढणार. आणि कार पार्क करून आता आम्ही वर जातो आहे. थोडं शॅबी आहे हे सगळं. So here you can come and sit, enjoy the view. इथे आहे कार. It has started raining. So I was not expecting this, but पाऊस पडायला लागलाय मस्त. ओम गण गणपते नमः. फायनली आपल्या बाप्पाकडे. परिसर बघा, जास्त गर्दी नाहीये संडे असूनही, कारण की ऑफ सीझन आहे.
आणि हेच खरं पर्क्स असतात ऑफ सीझन यायचे, कारण गर्दी नसते. छान वाटतात बघा. हे बघा, उंदीर मामा. हे एक्झिटचं द्वार आहे आणि तिथे समोर ही बाप्पाची मूर्ती आहे. हे बघा, इथे कोणीच नाहीये, त्यामुळे इथून जो मंदिराचा व्ह्यू आहे तो एकदम मस्त आहे. हे काउंटर आहे, इथे अभिषेक करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक आहेत इकडे. तर असं त्यांना फिलअप करून द्यावं लागतं आणि मग ते पूजा आणि अभिषेक करून प्रसाद आपल्याला पाठवतात दर महिन्याला. म्हणजे जसं आपण अभिषेकचं हे घेणार पॅकेज तसं करणार ते. तर आता आम्ही एक ॲड्रेस दिला आहे आमचा पुण्याचा, पण मे बी 1 वर्षांनी वगैरे आम्ही तिकडे नसणार. मग आम्ही त्यांना विचारलं की जर आमचा ॲड्रेस चेंज झाला तर काय करता येईल. तर ते बोलले मग जो आत्ता जिथे तुम्ही राहताय तो ॲड्रेस द्या सध्यापुरता तुम्ही, मग तिथे आम्ही तुम्हाला प्रसाद पाठवणार. आणि तुमचा जेव्हा ही ॲड्रेस चेंज होईल तेव्हा मग एक नंबर ते देतात, त्याच्यावर कॉल करून आपण त्यांना आपला नवीन ॲड्रेस आहे तो देऊ शकतो आणि मग ते तिकडे पाठवतात प्रसाद, असं करतात. त्यामुळे मग असं काही विचार करायची गरज नाही आहे की आपण रेंटवर राहतोय किंवा मग कसं करणार, मग प्रसाद कसा येणार. तर ह्यांच्याकडे ते सर्विस अवेलेबल आहे. दुपारी 12 ते 2 प्रसाद अवेलेबल असतो सगळ्या भक्तांना, फ्री ऑफ कॉस्ट. तर इथं किचन आहे, त्यांचं जेवण बनतं आहे म्हणजे प्रसाद. आणि 12 ते 2च्या दरम्यान सगळे येऊन प्रसादचा लाभ घेऊ शकता इकडे. वरंदा घाटात आहोत, पण खूपच अंधार झालाय त्यामुळे काही व्ह्यूज एन्जॉय नाही करायला मिळणार. इथे आमचा 5:36ला पोचायचा असा प्लॅन होता, पण आम्ही मध्येच जेवायला थांबलो डिनरसाठी, तर आम्हाला नाही इथे पोचता आलं. सो घाट कधीच सुरू झाला आहे, पण आम्हाला पूर्ण घाटात अजून एकदाही एक कार किंवा एकही बाईक दिसलेली नाही आहे. आणि खाली असं बोर्ड पण होतं की भोर घाट बंद आहे. तर आम्हाला आयडिया नाही आहे की हा भोर घाट आहे की म्हणजे वरंदा घाटलाच भोर घाट असं बोलतात का नाही ते, पण फिर भी हम निकल चुके हैं. घाटातली वळणं बघा इथे कशी आहेत, लाईक खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे याहून डिफिकल्ट वळणांवर आम्ही गेलो आहे when we were on a road trip to देहरादून, मसुरी आणि अजून एक तिकडे हिल स्टेशन होतं. म्हणजे हिल स्टेशन फॉर आज देहरादून इज ऑलरेडी अ हिल स्टेशन, आणि देहरादूनवाल्यांसाठी हिल स्टेशन आहे मसुरी आणि चक्राता. तर आम्ही हिल स्टेशनवर गेलेलो, तर तिकडे याहून जास्त डिफिकल्ट टर्न्स होते, रूट जास्त डिफिकल्ट होता. अँड आय थिंक आय हॅव स्पॉटेड अ कार हिअर. इथून ना खूप छान खालचं जे सिटी आहे त्याचा व्ह्यू आहे राईट साईडला. ओके, नाव आय थिंक आय एम प्रिटी शुअर की चालूच आहे रोड, कारण समोरून पण कार येत आहेत. म्हणजे एकच आली आता. अजून घरी पोचायला 3 hours 34 minutes आहे. अँड वी वर प्लॅनिंग टू हॅव टी समवेअर. आणि आता इथे अजून आम्ही वरंदा घाटातच आहोत. घाटात इतकं रस्त्याचं काम चालू आहे, लाईक कांट इमॅजिन का म्हणून घाट चालू ठेवला असेल. दुसरा रूट पण होता, तर क्लिअरली सांगायला पाहिजे होतं की इथून ट्रॅव्हल करायचंच नाही, पूर्णपणे बंद इथे काम चालू आहे. आता इथे काम चालू असताना ही अवस्था झाली. इथे एक JCB आहे, एक्सकॅव्हेटर आहे, काम करत असेल रात्री, आणि ही गाडी साईडनी जायचा प्रयत्न करत होती, काय माहीत नाही. हे आता असं अडकले. तर नशीब इथे काम करणारी लोक होती म्हणून ते हेल्प करतायत जायला काढायला, माहीत नाही. पण हे एक मोठा ॲक्सिडेंट होता वाचलंय असं मला वाटतंय.
खूप रिस्की आहे. वरंदा घाट रात्री ट्रॅव्हल करायला खूप रिस्की आहे आणि म्हणूनच मला वाटतं की जास्त इथून कोणी येत जात नव्हतं. आम्हाला जास्त कोणी दिसलं नव्हतं. म्हणूनच मला वाटतं, कारण की अल्टरनेट एक रोड होता, ठीक आहे, जो नॅशनल हायवेच होता आणि या वरंदा घाटाला जो यायला रोड होता तो पण नॅशनल हायवेच होता. सो ऑप्शन म्हणजे होते, 2 ऑप्शन होते. आता निघतोय आम्ही. तर ह्यांना हेल्प करतील हे लोक गाडी काढायला कसं तरी. इथे JCB